तर हा चेहरा तुम्ही पाहू शकता। खरं तर आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष म्हणून त्याची ओळख होती। कित्येक दिवस आपण पाहिलं आगरी समाजासाठी ज्यांनी नेहमीच आपण पाहिलं जे झटत होते आणि अखेर आज तुम्ही पाहताय कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये ज्यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली आहे। खरं तर बदलापूर आणि वांगणी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांची ओळख आहे। ते आमचे दिलीपजी गणपत बैकर साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। खरं तर शिस्त वचन सेवा नातं या चार संगमाने भरलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचे मी म्हणेन शिंदे साहेबांचे हे कर्मचारी आपण पाहतोय। खरं तर 90% आपण पाहिलं असाल समाजकारण आणि 10% राजकारण करणारा व्यक्तिमत्व आपल्या मुख्य व्यासपीठावरती दिलीपजी गणपत बैकर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याच्या साथीनं पंढरीनाथजी भोईर साहेब आणि सूर्यकांतजी नवले आपण आलात त्या स्पर्धेमध्ये आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। खरं तर जेव्हा जेव्हा जोबिली गावची स्पर्धा असेल त्यावेळेस तुम्ही पाहताय दिलीपजी गणपत बैकर साहेबांचं मोठं योगदान असतं आणि या स्पर्धेमध्ये देखील गेले 6 दिवस खरं तर एखाद्या देवाप्रमाणे आम्ही वाट पाहत होतो आणि अखेर तो क्षण आपल्याला पाहायला मिळेल। दिलीपजी बैकर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। खरं तर आता मानकिवलीकर भरपूर खुश असतील, खास करून खेळाडूंसाठी संधी आहे, कारण मोठ्या थाटामाटानं जल्लोषानं नगरसेवक चषक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये। कारण कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल जवळजवळ 50 वर्ष वलणू गेले असतील जगदीश स्मृती चषक। खरं तर हा चषक आपण पाहतोय आणि अखेर आता नगरसेवक चषक तुम्हाला पाहायला मिळेल मानकिवलीकरांच्या माध्यमातून यात शंकाच नाहीये। करंजी धुळे आयोजित तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल, स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली एक मोठी मॅच नितलस बनाम मंगलपूर्ती चिंचपाडा या दोन टीमच्या दरम्यान सामन्याला सुरुवात। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला बॉल राईट मोर द विकेट, पहिला बॉल लाईन खराब, अंपायर सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात। एक धाव बाल केले आणि एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय। इनफिल्डच्या वरनं खेचलाय, डी बॅकआउट पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की थांबेल, बॉल सीमा पार, चौकार। धावफलक पुढे सरकतोय। टीमची टोटल फलकावरती 4 धाब्याच्या साथीनं 5 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल। चांगली सुरुवात या वेळेला देखील पुन्हा एकदा त्या दिशेला फटका घेण्याचा प्रयत्न, ऑप्टिकच्या थोडंसं बाहेर, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल। राहुल काटे आणि साहिल दरे मामा भांजीची जोडी तुम्हाला मैदानावरती पार भीतीये, मैदानावरती दाखल झाले दोन्ही बॅटर। तुम्ही पाहता आजचा दिवस गाजवलाय, सकाळच्या सत्रामध्ये काय बॅच आपण पाहिली आहे। खरं तर नारिद सकाळच्या विरोधात एक मोठा विजय संपादित केला। पुढे सरसावून घेतला ऑन साइडला, लॉंग ऑनला बॉल जाईल दन 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 करत सीमा रेषा पार, अजून एक देखना स्ट्रोक, चौकार। पारमेल टीमची टोटल आता जाऊन पोहोचली या मॅच मध्ये। पुढे सरसावून घेतलाय, अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरनं, क्षेत्ररक्षक पोहोचेल ओमकार केणी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळतोय। बॉल अडवले, 2 धाबा ते वाचवल्या जातील तर 2 धाबा मिळतील बॅटिंग करण्यासाठी टीम नितलस संघाला या मॅच मध्ये आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय। टीमची टोटल आता स्कोर बोर्ड वरती 12 धाबा, धावफलकावरती पार मिळतील। 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय। राहुल काठे या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय, चांगला खेळ तुम्हाला पार मिळेल या मॅच मध्ये। आतापर्यंत खेळत असताना टीम नितलसच्या साथीनं मंगलपूर्ती चिंचपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक चांगली लढत पार मिळते। बॉलर तयार, राईट मोर द विकेट। पुन्हा एकदा यावेळेस देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॅटच्या बदला भन्नाट वेग, तेज थरार बॉल अटॅक तुम्हाला पार मिळेल, त्यामुळे डॉट बॉल। सुटकेचा बोकळा निश्वास आता सोडलाय, गोलंदाज तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिले घेऊन संकेत मैदानावरती दाखल झालाय। संकेत द्यायचं या मॅच मध्ये टीम नेतल्या संघासाठी, परंतु आतापर्यंत मी म्हणेन थोडासा मागणा ठरलाय।
हाफ ट्रॅकर बॉल होता, लाईन चेक करावी लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर माणूस होतं परंतु धाडस नव्हतं, त्यामुळे तुम्हाला बाल मेल डॉट बॉल असं वाटलं होतं. ऑफस्टिकचं थोडंसं बाहेर चेंडू आहे का, परंतु पंच सांगतायत डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती संकेत. धाव फलक पूर्णपणे आता थांबलाय 12 या आकड्यावरती. तुम्हाला टीमची टोटल बाल मेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. यशाच्या मागे बॉल चाललाय लॉंग स्टॉप एंडला. अखेर दन 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 करत सीमारेषा पार. अंपायर सिग्नल 4. खर तर पुन्हा एकदा भगवा फडकला आणि आमचे दिलीपजी बैकर साहेब यांची बिनविरोध निवड आपण पाहिली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून आता त्यांची ओळख तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खर तर हकेला धावणारा व्यक्तिमत्व आहे. काळोख्या रात्री देखील ज्या व्यक्तिमत्वाला आपण जर आवाज दिला तर धावून येणारा व्यक्तिमत्व आहे. आणि सातत्याने आपण पाहत असतो, मग कोरोनाचा काळ असेल त्या काळामध्ये देखील गरजू व्यक्तिमत्वांना ज्याने नेहमीच मदतीचा हात दिला असे दिलीपजी बैकर साहेबांचं आगमन झालंय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉल हलक्या तर ढकलला. सिंगल माली दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा आहेत एक पडला जातील या शंकात नाहीये. बरोबर वेगळं या 2 धाबा एक पडला गेल्या. 2 धाब्याच्या साथीने धाव फलक तुम्हाला पार मॅन टीमची टोटल आता पुढे सरकती जाऊन पोहोचले फलकावरती 18 धाबा. ओव्हर नंबर 1चा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन आता बॉलर सतीशच्या 2 धाबा एक पडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 16 होते, या ओव्हरमध्ये 2 धाबा पहिल्या बॉलवरती जमा केल्यात. पुढे सरसावून खेचण्याचा प्रयत्न, अपील 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 आणि अखेर फलंदाज बाद. LBWच्या स्वरूपात परतावा लागेल साहिल दरेला माघारी. फलंदाज बाद. पुढचा बॉल आडवा बाटक खेळण्याचा प्रयत्न होता. आणि अखेर या 2 धाबा इथे एकवट जातील. 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले फलकावरती 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेचलाय. फटका फोसला की काय, क्षेत्ररक्षक बल्लात मध्ये ढकलतोय आणि स्किड झाले. अखेर राहुल काठे भाल भाल बचावले गेलेत. नक्की तिथे चालले तरी काय. धाबा धाबा आणि धाबा, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मॅन थोडीशी दुखापत झाली आहे. पाण्याची गरज असेल तर आबा द्यायचंय. या बॉलवरती धाबा 2.
दोन धाबा ना, दोन धाबा. थोडेसे स्किट झाले त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर आपण पाहिलं तर थोडीशी दमछाक झाली राहुल काठे यांना. त्यामुळे आपण पाहतो इथून 2 धाबा मिळतील आणि 2 धाबाच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय 22 आकड्यावरती. चार बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल धाव पोहोचले फलकावरती आतापर्यंत 22 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. पहिल्या ओव्हरच्या ती 16 होते आणि अखेर या ओव्हरमध्ये तुम्ही पाहता अजून एक सफलता मिळती आहे टीम चिंचपाड संघाला. तर इथून परतावा लागेल बाघारी नवीन आलेला बॅटर प्रतीक बाग ठेवतो पविलियन. शेपटचा बॉल फुलटॉस होता. टर्न केला ऑन साईडला. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित. डीपमधून पोहोचतील. एक सिंगल एक पटी 2 धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे एक पडला जातील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल धाव पोहोचते फलकावरती आतापर्यंत 24 आकड्यावरती. जरा पाण्याची मागणी केली जाते त्यामुळे पाणी घेऊन जा. मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय आणि खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं मुलाचं योगदान आपण पाहिलंय, खरं तर ज्यांची बिनविरोध आपण पाहिली निवड झाली आहे ते आमचे दिलीपजी बैकर साहेब. खरं तर या स्पर्धेमध्ये मंगीजी विनायक धुळे साहेबांचं देखील मोठं योगदान आहे. त्याचे जवळचे मित्र आहेत कारण शिवसेना म्हटलं की सातत्याने निस्वार्थीपणे जे काम करत असतात दिलीपजी बैकर साहेब आणि त्याच्या साथीने मंगीजी धुळे साहेब, चेतनजी धुळे साहेब असतील, त्यांचे आभार आपण व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये मी म्हणेन प्रत्येकाने मदत केली आहे त्यामुळे आज करण धुळे यांच्या पिताश्रीच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पार मिळेल सक्सेस होत असताना. सर पाणी जाते मैदानाच्या आपण आपल्याकडे बीड ऐकू एक चांगलं संगीत. या बळीला देखील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला पार मिळेल. प्रगतीपथावरती असताना 2 ओव्हरच्या अंती 24 धाबा धावफलकावरती जोडले गेले. तर ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला पार मिळतोय. पहिला बॉल मी म्हणेन अंपायर सिग्नल व्हाईट बॉल 25 धाबा धावफलकावरती जोडले जातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचेल. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा इथून मिळतील या शंकात नाहीये. गुड रनिंग मिड विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना 27 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. बॉल तयार. बिग हिट. फटका चांगला आहे.
हा फटका देखील फसला की काय क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचेल. एका टप्प्यावरती बॉल लाडवण्याचा प्रयत्न ओमकार केणी भरपूर वेगाने पोहोचले त्यामुळे 2 धाबा इथे पुन्हा एकदा रोखू शकत नाहीये. 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. 29 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे. बॅटिंग करत असताना टीम नितलस संघाच्या माध्यमातून साहिल दरे आउट झालाय परंतु मैदानावरती त्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो राहुल काठे अजूनही मैदानावरती उभा आहे. या मॅच मध्ये कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल तयार. या वेळेला देखील व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळतीये आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात आता एक धाव फलकावरती ऍड होईल. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल प्रगतीपथावरती असताना. बॉल तयार. इनफिल्डच्या वरने खेळला क्षेत्ररक्षक उपस्थित एक्स्ट्रा खबरच्या क्षेत्रामध्ये आणि अखेर तिथे घडले काय पाब लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय बेकार परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार चौकार. चला टीम खरबई गावदेवी खरबई विरोधात जर्मन डवलेपाडा. कॅप्टन टॉस साठी आपण लवकरात लवकर या. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. बॉल तयार. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. ऑन ड्राईव्हचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. टिपून खेळाडू पोहोचतोय. फंबल झाले. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर 2 धाबा एकवटण्यात जातील. आता तिसरीचा प्रयत्न नाहीये कारण राहुल काठेला इथून स्ट्राईक हवी आहे. या मॅच मध्ये धाबा उभारायचे कारण माहिती आहे समोर एक ताकदवर संघ खेळतोय. दोन्ही संघ खरं तर पनवेल तालुक्यातील आहेत. एका बाजूला संग्राम 11 नितळस तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती मंगलमूर्ती चिंचपाडा. एका बाजूला राहुल काठे तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला रोशन पाटील बाळाचा संघ पाहायला मिळेल. इथे देखील स्विंग रमेश टप्पा पडला. बोट विखुरली. फिंगर रोल केली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे पुढे फसतोय आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर धाबा उभारल्यात 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. गुरदास तयार. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साइडला. फक्त दिशा दिली स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेतला. बॉल चालेल सीमारेषा पार. येतोय दणदणीत चौकार. धाब्याच्या साथीने धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 40 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉडी ट्रॅक वरती बाळा रोशन पाटील दाखल होतो या मॅच मध्ये. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघ नायकाच्या माध्यमातून. पहिला बॉल फटका चांगला 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल बाली दूरवरून डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धाबा एकपट जातील आणि हो 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता 42 धाबा. पुढचा बॉल ऑन साइडला खेचला. क्षेत्ररक्षक पाहत राहील त्याच्या डोक्यावरनं. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकाराला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेतला ऑन साइडला. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना बॉल जातोय टाटा बाय बाय करत असताना सीमारेषा पार. सलगचा दुसरा षटकार. षटकाराला धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. आता बेगाने पुढे सरकतोय.
अजून एक तिसरा जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर एक सुंदर झेल तिथे टिपलाय, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. 2 बॉल 2 षटकार आले होते. बॅटर आपण पाहतोय मैदानावरती अतुल काठे. बॅक टू दी पॅव्हिलियन. ओमकार पाटील मैदानावरती दाखल होतोय. नवीन बॅटर तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली. स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 54 धाबा धाफलकावरती जोडल्या गेल्यात आणि दुसऱ्या इनिंग मध्ये या धाबा मी म्हणेन खरं तर थोड्याशा मागतच पडतील, कारण प्रमोद पावशे सारखा एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाज आपण पाहतोय. नितलसचा मलिंगा म्हणून त्याची ओळख आहे, तर त्याच्या साथीने अतुल काठे चांगला बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळेल. साहिल दरे सारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू, परंतु क्षमता आहे रोशन पाटीलकडे, बाळाकडे, कारण सर्वात जास्त अर्धशतक त्याच्या नावावरती आहे. तोच खेळाडू मैदानावरती तुम्हाला इनॅक्शन मध्ये पार मिळेल बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये, त्यामुळे सामना चांगलाच रंगेल यातील मात्र शंका नाहीये. मागील बाजमध्ये बडू नवकर संघाच्या विरोधात का बॅटिंग केली होती टीम चिंचपाडानं. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलाय, डीपमधून खेळाडू पोहोचतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण पार मिळेल. एक सिंगल बाळी दुसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि अखेर सिंगल वरती थांबावं लागेल. आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता राहुल काठे, ज्याच्या दाबानं नितलस संघ ओळखला जातो, तोच खेळाडू मैदानावरती पार मिळेल. षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. शेवटचा एक बॉल, दाबा किती येतील गुरदास यार. हाफ ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला, स्कोअर लेगला, डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल काठेच्या बॅटचा धमाका, षटकार. सेवक दिलीपजी बैकर साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करू. मी विनंती करली या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार करंजी भगवान धुळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मायेची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देत असताना आपण हा सन्मान या मंचावरती करतोय. मी दिलीपजी बैकर साहेबांना विनंती करेल आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करतोय विद्यमान नगरसेवक दिलीपजी बैकर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना दिलीपजी बैकर साहेबांचा सन्मान या मंचावरती होतोय. त्यानंतर मी विनंती करेल, खरं तर दिलीपजी बैकर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच चांगलं कार्य करत असतात आमचे पंढरी शेठ भोईर यांचाही सन्मान आपण या मंचावरती करतोय. तर याचे पंढरीजी भोईर आणि सूर्यकांतजी नवले आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पंढरीनाथजी भोईर यांचाही सन्मान या मंचावरती आपण संपन्न करतोय. त्यानंतर सूर्यकांतजी नवले आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तिन्ही मान्यवरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना करंजी भगवान धुळे यांच्या माध्यमातून हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. तर 62 धावांचं लक्ष या बॅचमध्ये आणि आता
चला टॉस आपण संपन्न करू. दिलीपजी गणपत बैकर साहेबांना विनंती करेल, विद्यमान नगरसेवक याच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय. छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे आपण टॉस संपन्न करू आणि मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक, महाराष्ट्राचा एक गोड आवाज ओमकारजी शेटे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल चव्हाण सरांचा आवाज, रोशन संते सरांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. वेलकम बॅक. आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण लढाई, बॉल आउट झाला आणि त्यानंतर हिट करत 22 साले ओमकारनं मारलेले संग्राम 11 नितळस. वॉट अ बॉल. अपील करण्याचा प्रयत्न होता जरूर, माहिती ऑफस्टम्पला मिस करतोय. बॉल चालला त्या ठिकाणी डॉट. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिली तर 62चं रनचेस फार मोठं, कारण सध्याच्या स्टेजला रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनलाय तो म्हणजेच स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितळस. दिलीप शेठ बैकर आणि त्यांच्या पूर्ण साथीदारांचं मनपूर्वक आभार. धावफलकावरती धावा झालेत आतापर्यंत 10 ऑन दी बोर्ड. इथे फटका समोर चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4. पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय, सीमा रेषा पार आणि आलाय हा चौकार आणि या चौकारानं षटक संपन्न झालंय. मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर बेबी को बेस पसंद, बाला को चेस पसंद आणि टीमची टोटल धावफलकावरती झाली 15. अजून बॉल बाकी आहेत मैदानावरती 18 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 47. कम ऑन डीजे. दादा पाटील, माजी सरपंच सन्माननीय रामशेठ डरे आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सुपरस्टार राहुल काठे, त्यांचे पिताश्री बैराम काठे काकांचं आगमन झालंय. आणि संग्राम 11 नितळस जेव्हा जेव्हा हे नाव मैदानावरती उतरतं त्यावेळी आवर्जून भायादादा पावशे आणि भायादादा पाटील आणि त्या सोबतीनं जे नाव दोस्तीच्या दुनियामध्ये रायगड जिल्ह्यात प्रचंड चर्चेत असतं, अर्थातच टेनिस बॉल क्रिकेट विश्वात सध्या एक नाव चर्चेत आहे. दादा मी शैलेश पावशे बोलतोय. आमची एंट्री फिक्स ठेवा. सगळ्याधिक मोठं क्रिकेट सध्या पनवेल तालुक्यातून जी टीम खेळती आहे त्या संघाचे पुरस्कर्ते शैलू दादा, आपल्याला विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. या सगळ्या पाहुण्यांना मी आमंत्रित करतो. शरद शेठ पावशे, अशोकजी पाटील, रामजी दरे, बैरामजी काठे आणि शैलेश पावशे या मंचावर आपलं स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट. जवळ मॅचमध्ये टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे. स्कोर जाऊन पोचला 16. स्पर्धा तुम्ही पाहताय. करंदुळे यांच्या पिताश्री, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली समर्पित केली जावी त्यासाठी स्पर्धा भरवण्यात आली. तब्बल 6 दिवस 8 संघ आणि 7व्या दिवसामध्ये क्वालिफायर मॅचेस एक मोठं शेड्यूल घेऊन हे आयोजन आपल्या भेटीसाठी आलं आणि आता अंतिम टप्प्यात ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे. थोड्याच वेळात सेमीफायनल सुरू होतील.
यॉर्कर बाळाला देखील थोडा वेळ शांत जरूर ठेवलाय. बाळाला देखील आज सांगावं लागेल आमचं नाव चिंचपाडा, प्रतिस्पर्धी टीमची स्वप्न संघर्ष करून याच मैदानावरती गाडा. आज ते क्रिकेट चिंचपाडाला खेळावं लागेल. थर्ड अंपायरचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आलाय. बाळाची विकेट धोक्यात आहे का? सध्या त्याची बॉडी लँग्वेज, त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव, इमोशन्स आहेत ते सांगून जातात की सध्या तो सेफ आहे. बट अंपायरच्या मनात काही शंका आहेत. त्यांनी निर्णय पाठवलाय टेक्निकल टीमकडे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि त्या ठिकाणी उपस्थित आहेत दहागाव पोईचे एक नामवंत अंपायर योगराज बुटेरे सर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. या पाहूयात निर्णय त्या ठिकाणी काय तर डिसिजन अजूनही आहे पेंडिंग. तसेच कैलाजी चौधरी आणि दर्शनजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालं आणि त्याचवरून त्यांना देखील विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि या ठिकाणी इशारा आला आहे बाळाला मैदानावरती अजून खेळावं लागेल. नॉट आउट. बीपी हाय तो होना ही चाहिए ना भाई. बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे टीमकडे. अजूनही ओमकारचं येणं बाकी आहे. पण या मॅच मध्ये मी मला सगळ्यात मोठा रोल जर कुणाला प्ले करायचा ना तर सतीशला. खूप चांगला खेळला या मॅच मध्ये आणि ऑल आउट टुर्नामेंट मध्ये. सतीशनं मागच्या मॅच मध्ये जो स्विच हिट मारला क्लास होता. त्यानं फाईन लेगला जो 6 मारला तो लाजवाब होता. समोर व्ही शेप मध्ये त्यानं जे चौक बॉल सध्या थोडा नाराज आहे. सेकंडचा कॉल धोका आहे रनआउटचा. वेळेवरती नकार आणि वेळेवरती होकार. रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला करता यायला पाहिजे. ऍड केली जाईल. धावफलकावरती एक सिंगल. एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती 19 ऑन बोर्ड. 19 झालेत. अजूनही प्रवास बाकी आहे 43 धावेचा. बॉल शिल्लक आहे 14 बॉल 43. प्रमोद पावशे लाजवाब बॉलिंग सध्या करताना दिसतोय. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. गावदेवी खरवई आणि खरवईला फाईट करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. खरवई सोबत इन ऍक्शन जय हनुमान ढवळेपाडा. खरवईचं एका बाजूला इनफॉर्म असणारं क्रिकेटर अधिराज्य गाजवणारी तब्बल 2 दशक ढवळेपाडा त्यांना फाईट करेल. मलिंगा स्टाईल टाकलाय. जसे शफल झाले फॉलो केलं बॅटर्सला. जसं वाईड यॉर्कर रायटी बॅटरला टाकला जावा. शफल झालाय. फुमेट मुटवर्क बदललं. तदनंतर लगेचच लेफ्टी बॅट्समन साठी जिकडे कॉरिडॉर मध्ये वाईड यॉर्कर टाकला जावा अवे फ्रॉम द बॉडी तो प्रमोद पावशेनं टाकलाय. हा अनुभव आहे प्रमोद पावशेकडे. प्रमोद पावशे, स्वप्नील गायकवाड ही सगळी दिग्गज नावं आहेत नितसच्या क्रिकेटची ज्यांनी अनेक वर्ष दिली आहेत नितस गावाच्या क्रिकेट संग्राम 11ला. स्वप्नील गायकवाडच्या बिहाफमध्ये हा संघ खेळतोय. जरी स्वप्नील दादा आज काही दिवस थोडासा संघापासून बाहेर असेल किंवा कधी इन कधी आउट कधी रन्स येत असतील. एक जमाना होता स्वप्नील गायकवाड नावाचा देखील. अनेक साऱ्या विकेट्स नितसच्या क्रिकेटसाठी त्यांना काढल्या आणि नितसच्या क्रिकेटला एक सुगीचे दिवस दाखवण्यामध्ये स्वप्नील गायकवाड नावाचं देखील तितकंच मोठं योगदान राहिलंय. त्याच्याकडनं देखील आपण देऊया टीम नितसला ऑल दी बेस्ट. टीमची टोटल धावफलकावरती 2 षटकं पूर्ण झाली आहेत. मॅचमध्ये शिकंजा सध्या कसलाय स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितसचा. टीमची टोटल धावफलकावरती झाली आतापर्यंत 19. मागचे लगातारचे 2 डॉट आले. प्रमोद पावशेनं खर्च केला फक्त 5 धावा आणि हा सामना टर्न झालाय 12 मध्ये 43. बट मैदान अजूनही आपण पाहताय चिंचपाडा हार मानलेला नाहीये. मैदान कधीही गाजवता येतं. फक्त पुन्हा उठून पुन्हा लढण्याची जिद्द असायला पाहिजे. आणि चिंचपाडाकरांना माहिती आहे जर बाळा मैदानावरती उभा आहे तर 6 षटकार 12 बॉल मध्ये कधीही येऊ शकतात. ही क्षमता त्याच्याकडे. स्वर्गीय भगवान धुळे यांचे जे सगळे कटआउट्स मैदानावरती लागलेत. टप्पा जरी बॉल कटआउटला लागला तर 500 आणि जर डायरेक्ट कटआउटला भावपूर्ण श्रद्धांजली एखादा षटकार समर्पित करतोय तर 1000 रुपयाचं पारितोषिक मॅनेजमेंट कमिटी आयोजन समिती जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव यांच्या वतीनं देण्यात येईल. साहिल दरे आला आणि दरेला पहिल्याच बॉल वरती पाठवलंय. आई और जाइए मिड विकेट के बाहर. आणि हा येत असताना एक मॅच मधला संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. बॉल बाकी आहेत आता मैदानावरती 11 आणि रन्स बाकी आहेत मैदानावरती 36. 11 चेंडू 36 धावा. पहिला षटकार आलाय. 11 बॉल मध्ये अजून बाळाला 5 मारायच्यात कमीत कमी.
6 आले तर मॅचचं कहाणी क्लोज. तर साहिल दरे अपकमिंग यंगेस्ट टॅलेंटेड प्लेअर फ्रॉम रायगड टेनिस बॉल क्रिकेट. येत्या काळामध्ये पनवेल प्रीमियर लीग असतील, रायगड प्रीमियर लीग असेल, ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट, ISPL सारख्या स्पर्धांमध्ये जाण्याची देखील क्षमता जो खेळाडू ठेवतो ना, त्याचं नाव आहे साहिल दरे. साहिल म्हणजे समुद्र, आणि समुद्र कधी आपली अथांगता खोली जशी कुणाला मोजू देत नाही ना, तशी या खेळाडूची गुणवत्ता ती देखील तुम्ही कोणत्या किलोमीटर किंवा कोणत्या मेजरमेंट टेपमध्ये मोजू शकत नाही आहात. इट्स आउटस्टँडिंग अँड फॅब्युलस प्ले फ्रॉम रायगड टेनिस बॉल क्रिकेट. आणि नितळसच्या क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न, त्याचं नाव आहे साहिल दरे. येत्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्व गर्दी करेल साहिल दरे या नावावरती. त्याचं सातत्य, त्याची क्षमता, त्याची क्रिकेटमध्ये असलेली मेहनत आणि फार कमी वयात जिद्द, सामर्थ्य, कौशल्य दाखवलंय आजवल साहिल दरेनं. त्यामुळे अपेक्षा असतील रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नितळसच्या साहिल दरे या गुणवान युवा रायझिंग स्टार कडनं 26 धावा फलकावर. अजून 36 पाहिजेत. इथे देखील बॉल चांगला आहे, हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातात आणि बाळाला हवी स्ट्राईक. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज होतील रनआउटच्या स्वरूपात बाद आणि धक्का लागेल मैदानावरती. 26 पहिला टीम मंगलमूर्ती चिंचपाडा संघाला. ऑन स्ट्राइक आता आलाय रोशन पाटील. नॉन स्ट्राइक रेनला आलाय वेल फिनिशर सिक्सर किंग ओम ककीनी. पहिला बॉल आता बाळाला मिळालेली स्ट्राइक आणि तदनंतर काय झेल टिपला लॉंग ऑनला. कॅच ऑफ द मॅच आणि या झेलनं सामना टर्न केलाय. लॉंग ऑनला फिल्डर लाजवाब कॅच प्रतीकनं घेतली आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. या मॅचची गोल्डन विकेट बाळा रोशन परतलाय मैदानातून माघारी. बाळाची आली आहे विकेट आणि आता मॅच मध्ये स्ट्रॉंग झोन मध्ये टीम पाहायला मिळते. स्वर्गीय अभिसंग्राम 11 नितळस. खरवई टीम रेडी राहा, ढवळेपाडा रेडी राहा. लगेचच कोणताही एक्स्ट्रा वेळ न घेता जशी मॅच फिनिश होईल फिल्डिंग टीम तुम्हाला मैदानावरती उतरायचं आहे, या गोष्टीची काळजी घ्या. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड विकेट. साहिल दरे त्यानं टाकलेला गुडलँड स्पॉट वरती हा बॉल टप्पा पडला, थोडा खाली राहिला, बाहेर निघत होता. अँगल आहे साहिल दरेकडे, लेग कटर हलकासा त्याच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. बस तेच सांगत असताना विकेटला मिस करतो बॉल, हा येतो डॉट. साहिल दरेचे यॉर्कर, त्याचे बाउन्सर्स, त्याचा टाकलेला नकल बॉल, स्लोवर वन, या सगळ्या गोष्टी स्किल टॅलेंट त्याच्या जोरावरती आज नितळसला चांगलं क्रिकेट त्यानं दाखवला. बॅकफुटला जाऊन पंच केलं आणि बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर आणि मितील धावा या ठिकाणी 4. हा येतो चौकार. एक चांगला फटका, स्क्वा कट डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि बॅकफुटला जाऊन अगदी बॉलला आत येऊ दिला. त्यानंतर हा फटका सजवला. षटक संपलं मैदानावरती. नंबर 3 धावा झाले धावफलकावरती आफ्टर फिनिश द थर्ड ओव्हर. लॉस ऑफ 2 विकेट, 30 ऑन दी बोर्ड. अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास पार करायचा आहे. 6 बॉलचे खेळ शिल्लक आणि 32 धावेची गरज आहे. चला फास्ट खेळा नितळस. राहुल वेळ प्लीज, 2-3 मिनिटं जी पण वाचतील ना ती शेवटी आपल्याला फार महत्वाची आहेत. आणि यानंतर अजून 4 मॅच आपल्याला कव्हर करायच्या. त्यानंतर सामना खरवई त्यांच्या विरुद्ध तुम्हाला ढवळेपाडा पाहायला मिळेल आणि त्यातून जिंकणारा संघ इनगावला सेमीफायनलमध्ये फाईट करेल आणि दुसऱ्या बाजूला या मॅचचा विजेता फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच वडवली ब या संघासोबत.
ओमकार पहिलाच टाकलाय ओमकारनं पॉप एक यॉक आणि त्याला सन्मान देत असताना डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. 2 रन्स इकडे बनवू शकले असते. क्रिकेटमध्ये कधी आहे ना काय घडेल याचा विचार करू नका. जिकडे संधी आहे तिकडे मॅच ऑन ठेवत चला. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात अशा असंख्य मॅचेस आपण चेस होताना पाहिलेत. मनकोलीच्या माळीला तुम्ही पाहिलं होतं अंडर-25 बिग बॅश मध्ये 5 बॉल 5 षटकार मारून सामना जिंकून देताना. वैभव माळी इथे टप्पा पडला, चालला बॉल बाहेर, हा वाईड आहे, हा वाईड आहे. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 5 मध्ये 31 करायच्यात. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती आहे, मोठं प्लॅटफॉर्म त्याच्याकडे. मॅच क्लोज येईल का? इथे फटका चालला डीप मध्ये, आपण पाहता बॅकवर्ड पॉइंट. क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहेत, बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार वर्सेस ओमकार आणि ओमकार किणीच्या बॅट मधून आला हात चौकार. एक ओमकार किणी सध्या SPL खेळतोय. नवी मुंबईनं दिलेला अगदी आपण पाहताय सितारा, जो आज सध्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक मोठा खेळाडू बनलाय. या ओमकार किणीला देखील आज स्वतःला सिद्ध करायचा, मोठा इतिहास घडवायचा आहे. फटका हा देखील ओमीचा आता फर्स्टला आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 36 धावा आता फक्त औपचारिकता मॅच मध्ये बाकी आहे. नेक्स्ट मॅच आता गर्दी होईल. एका बाजूला जय हनुमान ढवळेपाडा, जिथलं गाव क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करतात, त्यांचे पाठीराखे मोठा चाहता वर्ग आहे ढवळेपाडा टीमचा. आणि खरवई इथनं अगदी हाकेच्या अंतरावरती असणारं गाव. हा बॉल मात्र खूप लांब पाठवलाय, फाईन लेगच्या बाहेर हुक करत असताना हा षटकार येतोय आणि षटकारानं पराभवातील अंतर कमी होईल. विजय तो मात्र मिळणार संग्राम 11 नितस टीमला. 2 चेंडू आणि 20 धावाची गरज आहे. 2 बॉल आणि 20 धावा. चिंचपाडा टीम रॉयल आहे सगळे भाई. 12चे 12 आयफोन से 12th मॅन कडे. होने भी चाहिए, शौक हमेशा जिंदगी में पूरे होने चाहिए. टीमची टोटल धावफलकावरती तुम्ही पाहता 42. फटका समोर डाऊन दी ग्राउंड. अजूनही लढतोय मैदानावरती चिंचपाडा. आपली छाप सोडताना ही टीम पाहायला मिळते. षटकार या षटकारानं स्कोर पुढे चालला. टीमची टोटल 6 ने पुढे फ्लॅग होतीये 48. चांगली फाईट दिली. 62चं लक्ष होतं. चला जुना बॉल अंपास असेल तर पटकन देऊन चला. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे आणि धावा करायच्यात या ठिकाणी 14. चला सर, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. शेवटचा अंतिम बॉल बाकी. 1 मिनिट जुना बॉल देतोय. मॅच मध्ये फक्त औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे. अन्यथा मॅच जर बरोबर चालू असेल तर कधीही बॉल हरवला शेवटपर्यंत नवा बॉल या ठिकाणी वापरला जातोय. अंतिम बॉल आणि इथे जिंकलाय सामना विकेट सोबत टीम स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितळस. झाली आहे सुपर 3 मध्ये इंटर. त्यांचं करूया आपण स्वागत. चला लगेचच दुसरा फोल्डिंग टीम. कोणताही एक्स्ट्रा वेळ घेऊ नका. ढवळेपाडा आणि खरवई लगेच सामना आपल्याला सुरू करायचा आहे. हार्डलक टीम मंगलमूर्ती चिंचपाडा मात्र खूप चांगला खेळला तुम्ही. येत्या काळामध्ये हा संघ तुम्हाला बदलापूर असेल किंवा आजूबाजूच्या परिसरात सातत्यानं खेळताना दिसेल. एक मोठा चाहता वर्ग रोशन पाटील बाळानं यावेळी या स्पर्धेमध्ये तयार केला. जोवेलीची स्पर्धा कधी असू दे, मग देवांश चिंचपाडा असू दे किंवा मंगलमूर्ती चिंचपाडा असू दे, आवर्जून हे संघ या स्पर्धेमध्ये खेळत असतात. आणि यानंतरही तुम्ही आपल्या टीमला घेऊन सातत्यानं बदलापूर गाजवाल यास तुम्हाला शुभेच्छा. आज देखील या